सदोष मतदार याद्यांविरोधात मनसे आणि मवियाचा आज सत्याचा मोर्चा निघतोय। फॅशन स्ट्रीट ते मुंबई महानगरपालिका मुख्यालय असा हा मोर्चा असणार आहे। फॅशन स्ट्रीट पासून मोर्चाला सुरुवात होईल। मोर्चाचं मुंबई महापालिकेसमोर जाहीर सभेत रूपांतर होईल। मोर्चामध्ये मनसे, ठाकरे गट, शरद पवार गट, शेकापसह इतर नेत्यांचे पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते देखील उपस्थित राहणार आहेत। विरोधकांच्या मतचोरीच्या आंदोलनाला भाजप देखील प्रत्युत्तर देत आहे। आज भाजपा मूक आंदोलन करणार आहे। दक्षिण मुंबईतल्या बाबुलनाथ या ठिकाणापासून भाजपचं हे मूक आंदोलन सुरू होईल। यावेळेला भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम, मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित असतील। लोकशाहीमध्ये विरोध प्रदर्शन करण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे। मात्र काही मोर्चे, आंदोलनं ही जनहितार्थ असतात, तर काही स्वहितासाठी आणि स्वार्थासाठी असतात, अशी टीका राहुल नार्वेकरांनी केली आहे। लोकसभेच्या निकालानंतर असे मोर्चे का काढले नाही असा सवाल देखील नार्वेकरांनी उपस्थित केला आहे। मविया आणि मनसेच्या मोर्चावरती मंत्री उदय सामंतांनी टीका केली आहे। ज्यांनी कधी मतदार याद्या बघितल्या सुद्धा नाहीत ते आज मतदार याद्या पाहतायत। त्यांचं मनापासून कौतुक आहे। मात्र उगाच निवडणूक आयोगावरती आक्षेप घेऊन काही साध्य होणार नाहीये असं देखील उदय सामंतांनी म्हटलंय। मुंबईतल्या मविया ठाकरे गटाच्या मोर्चाकरता राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत येत आहेत। याकरता नाशिकमधून मनसैनिक रवाना झालेत। याआधी मनसे कार्यालयाबाहेर कार्यकर्ते जमले होते। आमचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी देऊ असं आश्वासन अजित पवारांनीच दिलं होतं असं अनिल देशमुखांनी म्हटलंय। आता सरकार आलंय, तुम्ही तो शब्द पूर्ण करा, कर्जमाफी करता दिलेली तारीख पाळा असं देखील देशमुखांनी म्हटलंय। अजित पवारांच्या कर्जमाफीवरील वक्तव्याचा मनोज जरांगेंनी समाचार घेतलाय। या सरकारचं नेमकं करायचं काय याचा विचार लोकांनी करावा। तुमचं सरकार या जनतेनं फुकट दिलंय। तुम्ही अपमानास्पद बोलत असाल तर शेतकऱ्यांनी स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे असं देखील मनोज जरांगेंनी म्हटलंय। नाशिकमध्ये शरद पवार गटाचे नेते उदय सांगळे यांनी भाजपात ते प्रवेश करणार आहेत। सिन्नर विधानसभा मतदारसंघातून उदय सांगळे यांनी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती। उदय सांगळे भाजपात येणार असल्याचं सिन्नर विधानसभा मतदारसंघात भाजपाची ताकद वाढणार आहे। चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा प्रणिती शिंदेंवरती निशाणा साधलाय। संवेदनशील प्रकरणांनाही राजकारणाचा रंग देणं थांबवा। सरकारनं तत्काळ कारवाई केली, आरोपी ताब्यात आहेत। देवाभाऊंना प्रत्येक गोष्टीत दोष देणं हा छंदच झालाय का असा सवाल देखील त्यांनी विचारलाय। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून प्रणिती शिंदेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती। आजपासून राज्यातल्या सर्व कारखान्यांना राज्य सरकारनं कारखाने सुरू करण्याची परवानगी दिली आहे। त्यानुसार शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना, बारामती तालुक्यातील माळेगाव आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला। गोंदिया जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसानं मोठ्या प्रमाणात शेतपिकांचं नुकसान झालंय। याची आमदार संजय पुराम यांनी पाहणी केली। लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करण्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले।